नमस्कार मित्रांनो, स्वराज्य यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. बघा, आज आपण दिल्ली युनिव्हर्सिटी अंतर्गत निघालेल्या दीनदयाल सिंग इव्हनिंग कॉलेज या रिक्वायरमेंटबद्दल माहिती बघणार आहोत. आणि ही रिक्वायरमेंट नॉन टीचिंग स्टाफबद्दल असेल आणि याच्यामध्ये कुठकुठल्या पोस्ट असेल हे इथे दिलेले आहेत. आणि ऑनलाईन अप्लाय सध्या चालू आहे, तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. आता ही सविस्तर माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये बघू. संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ नक्की बघा. बघा मित्रांनो, ही आहे ती पूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट. आता हे बघू शकता, फॉर्मची लास्ट डेट किती आहे, तर 21 मार्च 2026 फॉर्मची लास्ट डेट आहे. आणि याच्यामध्ये फीस पण दिलेली आहे किती आहे. ओपनसाठी 800 रुपये फीज आहे आणि OBC जनरल EWSसाठी 600 रुपये. याच्यामध्ये SC आणि फिमेलसाठी फीजमध्ये रिलॅक्सेशन दिलेले नाही आहे. तर आता आपण सविस्तर पुढे पोस्ट वाईज माहिती बघू. याच्यामध्ये कुठकुठल्या पोस्ट आहेत, त्याला क्वालिफिकेशन काय आहे याच्याबद्दल बघा. याच्यामध्ये 4 पोस्ट आहेत, तुम्ही बघू शकता. सिनियर पर्सनल असिस्टंट, असिस्टंट, ज्युनियर असिस्टंट आणि लायब्ररी असिस्टंट. याच्यामध्ये प्रत्येक पोस्टची पे लेवल दिलेली आहे, तुम्ही इथे बघू शकता. मी हायलाईट केलेली आहे. आणि प्रत्येक पोस्टच्या कास्ट वाईज किती जागा दिलेल्या आहेत हे पण इथे दिलेले आहेत. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एज लिमिट. एज लिमिट, भरपूर एज लिमिट आहेत, तुम्ही हा फॉर्म भरू शकता. बघा, फॉर्म आज चालू झाला आहे 28 फेब्रुवारी 2026 आणि लास्ट डेट आहे म्हटलं तर 21 मार्च 2026. आता पण खूप वेळ आहे, तुम्ही हा फॉर्म लवकरात लवकर भरू शकता. बघा, आपण आता प्रत्येक पोस्टबद्दल सविस्तर माहिती बघू. त्याची पात्रता काय आहे आणि एक्झाम पॅटर्न कसा आहे, एक्झाम स्कीम कशी आहे, सर्व. बघा, पहिली पोस्ट आहे सिनियर पर्सनल असिस्टंट. याच्यामध्ये काय मागितलेलं आहे, तर याच्यामध्ये बॅचलर ऑफ डिग्री मागितली आहे आणि सोबतच 3 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे. आणि हा एक्सपिरियन्स कसा असेल, तर लेवल 6ची पोस्ट हा तुमचा एक्सपिरियन्स असेल किंवा सोबतच 5 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल. ज्याला लेवल 4ची पोस्टचा एक्सपिरियन्स असेल, म्हणजे UDC लेवलचा एक्सपिरियन्स असेल तरी चालेल. आणि सोबतच तुम्हाला म्हटलं तर स्टेनो मागितलेला आहे. स्टेनो बघू शकता कुठल्या क्वालिफिकेशन मागितलेलं आहे. आणि तुमची टायपिंग पण असायला हवी, हिंदी आणि इंग्लिश, आणि कम्प्युटर नॉलेज पण असायला पाहिजे. ठीक आहे. नंतर आहे तुमचं डिस्कशन. याच्यामध्ये स्टेनोची पोस्ट म्हटलं तर डिस्कशन होणारच आहे. त्याच्याबद्दल हा क्रायटेरिया इथे दिलेला आहे. ही झाली पर्सनल असिस्टंटची पोस्ट. बघा, पुढील पोस्ट आहे म्हटलं तर असिस्टंट. याच्यासाठी काय मागितलेले आहे, तर याच्यासाठी बॅचलर ऑफ डिग्री ही पात्रता मागितलेली आहे आणि सोबतच 2 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे. आणि हा एक्सपिरियन्स कुठल्या पोस्टचा, तर बघू शकता इथे लिहिलेलं आहे ज्युनियर असिस्टंट या पोस्टचा, म्हणजेच लेवल 2च्या पोस्टचा. तुम्ही LDC असाल तरी याला चालेल, म्हणजेच क्लर्क असाल तरी चालेल. आणि सोबतच म्हटलं तर टायपिंग स्पीड मागितलेला आहे. इथे टायपिंग सर्टिफिकेटचा उल्लेख नाही, फक्त तुम्हाला टायपिंग यायला हवी. 35 पर मिनिट इंग्लिश आणि 30 पर वर्ड मिनिट्स हिंदी, आणि कम्प्युटरचं तुम्हाला नॉलेज असलं पाहिजे. पुढील पोस्ट आहे म्हटलं तर ज्युनियर असिस्टंट. याला काय मागितलेलं आहे, याला बॅचलर ऑफ डिग्री मागितलेली आहेत आणि म्हटलं तर याला पण टायपिंग मागितलेली आहे. 35 पर वर्ड मिनिट इंग्लिश आणि 30 पर वर्ड हिंदी, आणि कम्प्युटरचं तुम्हाला नॉलेज असलं पाहिजे. पुढील पोस्ट आहे म्हटलं तर लायब्ररी अटेंडंट. ही फक्त 12वीवर पोस्ट आहे, बघू शकता मी अंडरलाईन केलेली आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला लायब्ररी सायन्सचा म्हणजे बिलीपचा अगर डिप्लोमा असेल 1 वर्षाचा तर तुम्हाला मान्यता आहे. आता पुढे आपण एक्झाम स्कीम बघू. प्रत्येक पोस्टची एक्झाम स्कीम दिलेली आहे. मी ठळक गोष्टी हायलाईट करतो आणि याची PDF मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करेल आणि डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देऊन देईल. तर बघा, सिनियर पर्सनल असिस्टंटची एक्झाम स्कीम कशी आहे, तर बघा याच्यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 राहणार आहे. पेपर 1 हा MCQ टाईप आणि पेपर 2 म्हटलं डिस्क्रिप्टिव्ह टाईप. याच्यामध्ये प्रत्येक पेपरला किती टाईम राहील, किती मार्काचा असेल हे याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि PWD कॅन्डिडेटला 15 मिनिट एक्स्ट्रा पण दिलेले आहेत. आता इथे दिलेले आहे की MCQचा पॅटर्न कसे राहील, किती किती मार्काचे MCQ राहील हे इथे दिलेलं आहे. आणि सोबतच पेपर 2 डिस्क्रिप्टिव्ह पण दिलेलं आहे, किती क्वेश्चन राहतील, किती मतलब डिस्क्रिप्टिव्हमध्ये कसं होईल आणि किती टाईम राहील हे पण दिलेलं आहे. आणि सोबतच याच्या पोस्टचा सिलेबस पण दिलेला आहे, तुम्हाला म्हणजे लवकर कळेल काय आपल्याला वाचावं लागेल. आणि याच्यासोबतच म्हटलं तर पेपर 2चा पण सिलेबस त्यांनी दिलेला आहे, म्हणजे फुलफिल ॲडव्हर्टाइजमेंट त्यांनीही दिलेली आहे. आणि स्किल टेस्टबद्दल पण एक मुद्दा आहे, तो पण वाचून घ्याल. बघा, नंतरची पोस्ट आहे म्हटलं तर असिस्टंट. असिस्टंटमध्ये पण काय होईल, तर शॉर्टलिस्ट केली जाईल. तुम्ही जे फॉर्म भरताल त्याच्या आधी शॉर्टलिस्ट केली जाईल आणि त्याच्या आधारेच तुमची MCQची पेपर होईल. आणि नंतर तुम्हाला पेपर 2साठी मेन्ससाठी क्वालिफाय केलं जाईल आणि स्किल टेस्ट पण सोबत आहे. याच्यामध्ये पण तुम्ही पुढे बघितलं तर MCQ पॅटर्नच आहे, हे बघू शकता तुम्ही. पेपर 1 MCQ पॅटर्न आहे, किती क्वेश्चन आहेत, काय आहेत. आणि डिस्क्रिप्टिव्हमध्ये पण बघू शकता सिलेक्शन मेथड काय दिलेली आहे.
आणि या पोस्टसाठी मोठा स्किल टेस्ट दिलेली आहे. काय दिलं तुम्ही टायपिंग केलं, नोटिंग, ड्राफ्टिंग म्हणजे जे तुम्हाला ऑफिसचं काम आहे ना ते त्याच्यामध्ये दिलेलं आहे एक्सपिरियन्सच्या बेसवर असल्यामुळे. आणि याच्यामध्ये पण सिलेबस दिलेला आहे, किती मार्काचा काय असेल, किती क्वेश्चन असतील, हे सविस्तर माहिती यामध्ये दिलेली आहे. आणि मेन्समध्ये पण तुम्हाला काय येईल याच्याबद्दल पण सविस्तर माहिती तुम्हाला दिलेली आहे. आता आपण समोरची पोस्ट बघू. नंतरची पोस्ट आहे म्हटलं तर ज्युनियर असिस्टंट, तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये पण सेम क्रायटेरिया आहे, शॉर्टलिस्ट लागणार आहे बघा. याच्यामध्ये पण पेपर वन राहील, तुम्ही हे बघू शकता, मी अंडरलाईन केलेलं आहे. आणि मेन्स एक्झाममध्ये काय राहील याच्याबद्दल मध्ये पण हे दिलेलं आहे. समोर बघा स्किल टेस्टमध्ये बघा, याची स्किल टेस्ट थोडी डिफरंट राहील, हे बघू शकता तुम्ही, म्हणजे थोडी सोपीच आहे. आता पुढे पण बघा, या पोस्टचा पण सिलेबस दिलेला आहे, तुम्ही बघू शकता. ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये मी ॲडव्हर्टाईजमेंट देऊन देईल. स्किल टेस्ट झालं बघा. नंतरची पोस्ट आहे म्हटलं लायब्ररी अटेंडंट, ही बरा पोस्ट, कारण की याच्यामध्ये जास्त काही दिलेलं नसते बघा. याच्यामध्ये MCQ पॅटर्नचा पेपर राहील, रिटर्न एक्झाम राहील. आणि याच्यामध्ये बहुतेक डिस्क्रिप्टिव्ह राहणार नाही, म्हणजे मेन्स राहणार नाही, सिंगलच पेपर राहील, एक पेपर राहील याच्यामध्ये, तुम्ही बघू शकता. आणि याच्यामध्ये सिलेबस पण यांनी दिलेला आहे, काय काय विचारलं जाईल तुम्हाला, काय काय नाही. तर ठीक आहे, ही झाली पोस्टबद्दल माहिती. बघू शकता तुम्ही, याच्यामध्ये इंस्ट्रक्शन दिलेलं आहे OBCसाठी काय राहील, काय नाही राहील. आता आहे फीजमध्ये, मी आधीच सांगितलं की ओपनसाठी फीज 800 रुपये आणि OBC ST फिमेल आणि PWC 600 रुपये फीज आहेत. याच्यामध्ये आणखी काय महत्त्वाचं आहे ते आपण समोर बघू. बघा, जर जे गव्हर्नमेंट एम्प्लॉय आहेत, जे एक्सपिरियन्सच्या बेसवर एम्प्लॉय आहेत, त्यांना NOC लागेल. पण NOC हे स्टार्टिंगला अपलोड केली नाही तरी चालेल, जॉईनिंगच्या टाईमला किंवा डॉक्युमेंटच्या टाईमला तुम्हाला NOC लागेल, तुम्ही बघू शकता. ठीक आहे, अशी होती युनिव्हर्सिटी ॲडव्हर्टाईजमेंट. तुम्ही याच्याबद्दल हा फॉर्म लवकरात लवकर भरू शकता. तुम्हाला जर कुठे काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला सांगू शकता. आणि याची संपूर्ण PDF ही मी टेलिग्राम चॅनलला अपलोड केलेली आहे, ते तुम्ही बघू शकता. आणि याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. लवकरात लवकर फॉर्म भरा